भरत संत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते खेळाडूला मॅन ऑफ द ट्रॉफी द्यायचे आणि कॅश प्राइज देखील आपण लगेच दुसऱ्या खेळाडू द्यायचे. त्यांनी भाविका दिलीप मात्रे यांच्या समर्थनापर्यंत विशाल घोष मात्रे यांच्याकडून पारितोषिक दिलं जात आहे सातत्याने. आकाश या गोरखच्या आपण आता पारितोषिक देखील आम्ही सातत्याने वाचतोय आणि आता देखील आम्ही पुकारणार आहोत. गोरक्षरात आपण आता कोणाचा बॅनर तो देवेश गोरख संते यांच्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर ₹2222 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मॅच कशी सुरू होईल ते जाऊया पहिल्या काका मात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील सर. या ठिकाणी आपण पाहिलात की आजच्या दिवसातला शेवटचा सामना अर्थात स्वर्गीय जितू निलेश दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली संघाच्या वाट्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण येते आणि नीता स्मृती दैसर संघ प्रथम फलंदाजी या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं गेले. तर सर्वप्रथम सर्व आमच्या मायबाप क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करा. आता शेवटचा अर्थात सामना आपण पाहता आणि त्याचबरोबर आपण इथे पाहिलं की यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे मायबाप प्रेक्षक या ठिकाणी सामना पाहतात त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. आयोजक विशाल दादा म्हात्रे, कीर्तन दादा म्हात्रे, क्रांती पाटील, जालिंदर पाटील, प्रेम म्हात्रे, बिंदास पाटील, जयदास पाटील यांचा हार्दिक आभार. वेतळेश्वर क्रिकेट संघ उसरगर, गणेश मित्र मंडळ उसरगर आणि ग्रामस्थ मंडळ उसरगर यांचा देखील हार्दिक आभार. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं की गेले 2 दिवस अतिशय सुंदर योगदान दिलं ते अर्थात भाईंदरचे मनीष दादा पाटील यांचा इथे आपण सत्कार करणार आहोत आणि सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय चेतनजी म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते 2 दिवस अतिशय गोड आवाज आपण ज्यांच्या माध्यमातून ऐकलं ते अर्थातच भाईंदरचे आमचे समालोचक मनीष दादा पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. वेल्डन, अतिशय चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून एक गोड आवाज पाहिलं आणि इथे सन्मानचिन्ह देऊन आपण मनीष दादा पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. वेल्डन, पुढच्या अर्थात आपल्या क्रिकेटच्या आयुष्यासाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा आमच्या समालोचकांकडून. अर्थात घरी जाताना आपण अतिशय शांतपणे अगदी शांतपणे व्यवस्थित प्रवास करा ही तुम्हाला शुभेच्छा. तर वळी आपण मैदानाकडे सलामीची जोडी मैदानात येते. या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थातच नीता स्मृती दैसर संघाची सलामीची जोडी मैदानात येते. फलंदाज अजय पाटील आणि राहुल पाटील ही जोडी या ठिकाणी डावाची सुरुवात करते आणि पहिले षटकी गोलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते अर्थात स्वर्गीय जितू निलेश दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघाकडून पहिले षटकी गोलंदाज सचिन म्हात्रे. पहिला चेंडू इथे पहा, चेंडूला अर्थातच अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र डावेष्टीच्या बाहेर स्वैरचा इशारा आहे आणि पंचांचा इशारा या ठिकाणी स्वैरच्या माध्यमातून 1 धाव. जर चेंडू खराब झाला तर 2 षटकानंतर नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या आणि 2 षटकानंतर जर हरवलं तर मात्र या ठिकाणी आपण पाहणार मोठा फटका लॉंगॉन सी माझ्याकडे येते. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी येतोय फलंदाज अजय पाटीलच्या बॅटमधून. सात धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता माझा बॅटचा स्पर्श येथे झाला की नाही माहित नाही पण चेंडू मात्र गेला तो अर्धा शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. यस कटचा आवाज या ठिकाणी सुगैरलक पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1 धावेचे योगदान. पंच बाळामाने सर कल्याण, दत्तात्रय कडव सर बदलापूर, पराग सर ठाणे यांचं देखील हार्दिक आभार. गुणलेखक कांचन पालकर केवाळे, उपसरपंच केवाळे ग्रामपंचायत यांचं देखील हार्दिक आभार. समालोचक बाळू पाटील सर आणि मनीष पाटील सर भाईंदर यांचं देखील हार्दिक आभार. पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे. या ठिकाणी पाहिलं कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो अर्थात लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडूर येणार तर वेगाने अर्थात 2 धावांचं योगदान. सुरेख रनिंग पेटीमध्ये विकेट इथे पाहायला मिळाली आणि हा सामना आजच्या दिवसातला शेवटचा सामना अर्थात या शेवटच्या सामन्यात कोण मोहर उमटवणार नांदिवली की दैसर याचं उत्तर आपल्याला काही शांत मिळेल आणि दातुली संघाने मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. या संघाचं हार्दिक अभिनंदन. खाली राहिला चेंडू या ठिकाणी मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र गेला शॉर्ट थर्डमॅन दिशेने इथे क्षेत्रशे चेंडू होता. इथे कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. सचिन मात्र गोलंदाज आहे. पहिले षटक फेकतोय. एक अतिशय जबरदस्त अर्थात जी किंग्स ट्रॉफी 2022 VCC उसरगर यांच्या वतीने आयोजित
या क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा आपला सर्वांचं हार्दिक स्वागत. वळूया मैदानाकडे. फुलटॉस होता, नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. इथे मात्र आपण पाहता 1 धाव पूर्ण केली. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईपर्यंत 1+1 2 धावांचं योगदान. 2 धाव मिळतात संघाला. 2 धाव मिळतात त्या अर्थातच या ठिकाणी नितास्मृती दैसर संघाला धावफलक वाढ होते. धावफलक धावा येतात त्या 12 धावा धावफलकर आल्यात. पहिले षटक पॉवर पेच असताना या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा सचिन म्हात्रे चेंडू फेकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र इथे आपण पाहिलं तर अर्थातच मृत चेंडू डेड बॉल म्हणून घोषित ठेवतोय. शॉर्ट थर्डमॅन एक अर्थातच शॉर्ट गली आपण पाहतायत. पॉईंटला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एक क्षेत्ररक्षक मात्र कव्हर आणि एक मिड ऑफ साईडला. पॉईंटला हातामध्ये एक क्षेत्ररक्षक आणला जातोय. या दरम्यान पुढी चेंडू पंच डावीकडून उजव्या हाताने. इथे मात्र पहा बॅट चप्पट्या चेंडूला घेतलाय. उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पूल केलाय. इथे आपण पाहतात अर्थातच क्षेत्ररक्षक चेंडू येत होता आणि तोपर्यंत मात्र 2 धावांचे योगदान. 2 धाव मिळतात संघाला आणि धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा येऊन पोहोचतात. अशा प्रकारे या ठिकाणी 14 धावा धावफलकाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नितास्मृती दैसर या संघाच्या. षटक होतं गोलंदाजचं अर्थात सचिन म्हात्रेचं थोडंसं मागणी षटक या ठिकाणी ठरलं. 14 धावा धावफलकर आल्यात. खेळाच्या पहिल्या सत्रामधले अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकामध्ये पाहूया किती धावांचं योगदान असेल. कारण दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये खेळणारे बलाढ्य संघ स्वर्गीय जितू निलेश दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली आणि नितास्मृती दैसर या 2 संघामध्ये असलेलं हे क्रिकेटचं युद्ध. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पहिलं पॉवर प्लेचे षटक समाप्त होतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज आपण पाहणार गोलंदाजीसाठी पिंट्या म्हात्रे यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज असेल. तो अर्थातच या ठिकाणी उसरघर एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले असेल आणि समोर मात्र फलंदाज करण्यासाठी तयार असेल. तो अर्थात राहुल पाटील जो खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. अजय पाटील खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. चला वेळेचं बंधन पाळा. आपण वळूया आपण मैदानाकडे. पंचांच्या डावीकडून अर्थात या ठिकाणी डावखरी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. यावेळी मात्र पाहता आपण उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू स्वेरचा इशारा आणखीन एक येतोय. 1 धाव मिळते संघाला. 1 धाव संघाला मिळते. धावफलकात आणखीन एक वाढ या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. आजचा हा शेवटचा सामना. गाड्याची वेळ आपण जर पाहिली तर साधारणतः 5:55 मिनिटं झालीत. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर पुन्हा एकदा पिंट्या म्हात्रे. स्वर्गीय जितू निलेश दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली संघाचा हा गोलंदाज 7 ते 8 पर्यंत रनअप आहे. पंचांच्या डावीकडून अर्थात यावेळी डाव्या हाताने. इथे मात्र पहा एक जबरदस्त टायमिंग शॉट पाहायला मिळाला. मनगडी ताकदीचा वापर करत चेंडू आपण पाहायला मिळतो. चेंडू जातोय तर अर्थातच कव्हर पॉईंट मधून चेंडूचा वापर. एक शानदार चौकार. 4 धावा. कंधे यांचा जो कटआउट आहे या कटआउटला डायरेक्ट स्पर्श थेट स्पर्श झाला तर 2222 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक मिळेल. तर स्वर्गीय भाविका दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ विशाल अंकुश म्हात्रे यांच्याकडून सर्व कटआउटला जर स्पर्श झाला डायरेक्ट तर 1000 रुपयाचं पारितोषिक. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 19. फलंदाज अर्थातच 4 धावांचं योगदान ते राहुल पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषे पुढे ते दणदणीत गगनभेदी गगनचुंबी षटकार. अखूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र फ्रंट फुट चेंडूला भिरकावलेला आणि एक शानदार फटका 6 धावांसाठी. मोठे फटके पाहायला मिळाले. यावेळी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी उजव्या यष्टीच्या जवळून जाणाऱ्या चेंडूला ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू गेला तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. इथे मात्र एक दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज 4 रुपये बाद आणखीन एक फलंदाज गमावतोय नितास्मृती दैसर संघ. च्या रूपाने समाप्त होते. अजय पाटील तब्बल 1 षटकाराच्या माध्यमातून 7 धावांचं
योगदान दिलं होतं तो मैदान परत, ज्यामध्ये 7 धावा अर्थात 3 चेंडूचा सामना केला होता. एक चौकाराचा समावेश होता. नवीन फलंदाज मैदान येतो. फलंदाज यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अगदी गोलंच्या बाजूने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिडावून क्षेत्रामध्ये चेंडू जाणार, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येईपर्यंत एक धाव धावफलकात नोंदवली जाते. एक धाव संघाला मिळते आणि एक धाव नीता स्मृती दैसर संघाच्या खात्यात. एक फलंदाज गमावल्यानंतर धावफलकावर धावा येऊन पोचल्यात त्या 27 धावा. 27 धावा या ठिकाणी आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आणि समोर मात्र फलंदाज आता असेल तो नवीन फलंदाज शरद भोईर. डीप एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं, त्याच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक जातोय. डीप पॉईंटला चेंडूवर येणार, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या दरम्यान मात्र सहजगत्या 2 धावांचं योगदान मिळतंय ते शरद भोईरला. 2 धावांनी आपलं खातं उघडतं शरद भोईर आणि धावफलकात पुढे सरकतोय. धावफलकात धावा येतात त्या अर्थातच 29 धावा एक फलंदाज गमावल्यानंतर. आजच्या दिवसातला शेवटचा सामना तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 पिंट्या म्हात्रे या ठिकाणी गोलंदाज आहे. यावेळी बॅट्सच निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीवर चेंडू आदळतोय आणि फलंदाज त्रिफा शोधून मैदानपट्ट्यात दुसरा धक्का बसतोय. 29 धावसंख्येवर नीता स्मृती दैसर संघाला. देखून मैदानातून त्रिफळाची धून मैदानातून परततोय. 2 फलंदाज गमावले. धावफलक धावाले ते 29 यशस्वी गोलंदाज ठरतोय तो अर्थातच पिंट्या म्हात्रे, ज्याने या षटकामध्ये तब्बल थोडंसं मागणी षटक फेकले. 15 धावा या षटकात आल्या. पहिल्या षटकात 14 धावा अर्थातच गोलंदाज सचिन म्हात्रे याच्या गोलंदाज आल्या होत्या. 2 षटकात 29 धावा 28 अर्थात 14.50च्या सर आल्यात आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी मैदानात येईल. समोर मात्र फलंदाज जयेश भोईर आणि गोलंदाज अमोल म्हात्रे नवीन गोलंदाज आहे. 3रे षटक या ठिकाणी मात्र पाहणार आहोत. अर्थातच पलवा सिटी इनकडून गोलंदाजी सज्ज होतोय पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू त्रिफळा या ठिकाणी यष्टी उधळला गेला. पहा ऑन साईडला मात्र पूलचा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उंच आला नाही, चेंडू खाली राहिला आणि इथे मात्र फलंदाज त्रिफळा चिऊत मैदानातून परततोय. 3रा धक्का. मैदानात येतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज या ठिकाणी 2 मैदानातून परतलेत, त्यामुळे थोडंसं अडचणीत आला कारण चांगली सुरुवात होती. नीता स्मृती दैसर संघाची नवीन फलंदाज आकाश पाटील 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय आणि गोलंदाजाला अर्थातच या ठिकाणी अमोल म्हात्रे, ज्याला पहिले यश देखील या ठिकाणी मिळालं. एक चांगली निश्चित गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्थात पलावा एंडकडून जो गोलंदाजी करतोय 8 ते 10 रनचा रनअप खेळपट्टीचा पुरेपूर त्यांनी वापर केला आणि इथे मात्र फलंदाजाला कात्रीत पकडलं. त्रिफाची धून मैदानातून तो परतला. 3रे षटक आहे मार्गस्थ. एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, एक शॉर्ट पॉईंट, एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अर्थातच चेंडू या ठिकाणी पहा एक लॉंग ऑफ तैनात केले गेले. ऑन साईडला आपण मात्र शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थात डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक वाडिश लॉंग ऑन ही रचना. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. युवरचना या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये धावफलक 29 धावा. 3 फलंदाज या ठिकाणी गमावल्यानंतर धावफलकावर आल्या त्या नीता स्मृती दैसर संघाच्या. स्वर्गीय जितू निलेश दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाविरुद्ध. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना, महत्त्वपूर्ण सामना इथे आपण पाहायला मिळतात. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, चांगलं योगदान आहे. पुन्हा एकदा आपण वळतोय मैदानाकडे. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर 8 ते 10 रनचा रनअप पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. अप्परकटच्या माध्यमातून इथे तुम्ही पाहिलात एक मोठी दिशा दिली गेली. डीप पॉईंट सीमारेषेकडे एक मोठा संजीवनी चौकार. 4 धावा.
चौकाराच्या माध्यमातून आपलं खातं उघडलं. धावफलकात 4 वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतो 33च्या घरामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत 2 क्षेत्राच्या मध्ये गॅप शॉट लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑन मधून चेंडू मात्र सीमा फार फरार झाला. आणखीन एक मोठा संजीवनी चौकार 4 धावांसाठी. चला चेंडू द्यायचं चेंडू तर चौकार 4 धावांचं योगदान मिळतं. धावफलकात वेगाने पुढे सगळं धावफलकात धावांनी पोहोचल्या त्या 37 धावा आणि हा दुसरा चौकार आकाश पाटीलच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळेल कारण निश्चित सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. सूर्यदेवता आपण पाहता अरबी समुद्राकडे निघाले आणि काही क्षणानंतर या मैदानामध्ये अंधाराचं साम्राज्य देखील पाहायला मिळेल आणि ह्या परिस्थितीचा पुरेपूर वापर करत असताना मात्र या ठिकाणी त्याचमध्ये दैसर संघ एक खोलवर फलंदाजी ज्याला पाहायला मिळते कारण आकाश पाटील हवी ठरतोय. चौकारांची जबरदस्त आतषबाजी इथे त्याच्यामध्ये पाहायला मिळाली आणि अर्थातच 37 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल म्हात्रे. यावेळी मात्र अर्थातच चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं चेंडू हलक्या गतीने फेकला होता. या ठिकाणी चेंडू गेला शॉर्ट फायलिंगमध्ये. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायलिंगमध्ये मात्र 1 धावीचे योगदान मिळते. 1 धाव मिळते संघाला. 1 धावच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. धावफलक धाव्यान पोहोचतात 38. 3 फलंदाज गमावल्यानंतर या धावा धावफलकावर जमवल्यात त्या नीता स्मृती दैसर संघाने अर्थातच 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. यावेळी एक जबरदस्त स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. डीप पॉइंट आणि कव्हर पॉइंट मध्ये चेंडू सीमापार होतोय. गण बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सीमापार. एक शानदार फटका. चौकार 4 धावा. भोईरच्या बॅटमधून आलेला हा चौकार 4 धावांचं योगदान मिळते. धावफलकात वाढ होते 42 धावा. सुंदर फलंदाजी अर्थात या संघाच्या माध्यमातून. इथे मात्र पहा पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा उंची दिलेली चेंडू होता. इथे फलंदाजाचा अंदाज फसला आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहतात की अर्थात निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 षटकं समाप्त होतात. धावफलकावर धावा आल्या त्या अर्थातच 3 गडी बाद 42 धावा. प्रत्येक षटकाचं समीकरण जर आपण इथे पाहिलं तर अर्थात 14च्या सरासरीने ही धावसंख्या धावफलक. गोलंदाज अमोल म्हात्रे याची गोलंदाजी आपण पाहिलं. या षटकात 13 धावल्यात. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 15, या षटकात 13 आणि आता मात्र पाहणार आहोत की अंतिम षटकामध्ये किती धावा येतील. पक्षी पाखरं जशी आपण पाहता की सकाळच्या सत्रामध्ये घरट्यातून बाहेर पडतात अर्थात आपल्या पोटापाण्यासाठी. तसंच या ठिकाणी पाहतात की संध्याकाळचं सत्र सुरू झालं की पुन्हा एकदा त्या घरट्यांकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत. त्याच पद्धतीने हा सामना संपल्यानंतर आपण आपल्या घरांकडे रवाना होऊ. मात्र उद्या सकाळी 9 वाजता बरोबर पुन्हा एकदा 8:30 वाजता या स्पर्धेचा टायमिंग आहे. 8:30 वाजता पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. आणि अर्थातच उद्या तिसगाव, घेसर ब, आजदे अ, गंधारी, बाले, वाकलन बी, उत्तर शिव, निळजे, साबे, आजदे ब, डायगर आणि पिसवली असे कोण हे संघ इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे षटक दमदार गोलंदाजी ज्या गोलंदाजी केली होती मागच्या अर्थात सामन्यामध्ये कारण 2 विकेट त्यांनी प्राप्त केले होते. अर्थात महेंद्रदादा म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजी सज्ज आहेत पंचांच्या उजवीकडून. यावी अप्परकट मोठा अप्परकट पाहायला मिळतं. चेंडू पाहत आहेत कव्हर पॉईंट मधून चेंडू अर्थात पॉईंट आणि कव्हर पॉईंट चेंडू सीमापार होतोय. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आलेला एक शानदार फटका. चौकार 4 धावा. मोठा फटका येतोय फलंदाज आकाश पाटीलच्या बॅटमधून. खेळतोय वैयक्तिक 13 धावसंख्या ज्यामध्ये 3 खणखणीत चौकार इथे पाहायला मिळाले. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूचा आखूट टप्प्याचा चेंडू इथे फेकला होता. थोडासा गुडलेग स्पॉट चेंडू पडला होता. फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता येणारे 4 चेंडू अजूनही बाकी. महेंद्रदादा म्हात्रे यावेळी पुन्हा एकदा तोच फटका परंतु शेतशेत चेंडूवर येतोय. इथे मात्र झेल घेतला गेला. आणखीन एक धक्का बसला. अर्थात 4था फलंदाज मैदान बाहेर होतोय नीता स्मृती दैसर संघाचा.
ठिकाणी मात्र अप्पर कटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी ताकद नव्हती, थोडीशी ताकद कमी पडली आहे फटक्यामागे. चेंडू बराच शॉर्ट राहिला आणि हवेमध्ये मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. फलंदाज या ठिकाणी 13 धावा काढून आकाश पाटील मैदानातून बाहेर. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक जाणार. चेंडूचं डीप पॉईंटवरून चेंडूवर येऊन पकडतो. तोपर्यंत 2 धावांचं योगदान दिलं जातोय. 2 धाव मिळतात त्या फलंदाजाला. 2 धाव मिळतात त्या फलंदाज अर्थातच जयेश बोर याच्या धावसंख्येत वाढ होते 6 आणि एकूण धावसंख्येत वाढ झाली. धावपलका धावा येतात त्या 49. 4 फलंदाज गमावल्यानंतर नितासमध्ये दैसर संघ महेंद्रदा म्हात्रे या ठिकाणी मध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अर्थात स्क्वेअर लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र 22चा इशारा येतोय. चेंडू केला शॉर्ट थर्मच्या दिशेने 1 धावेचं योगदान मिळते आणि अशा प्रकारे अर्धशतक धावपलकावर नोंदवलं जाते नितासमध्ये दैसर संघाच्या 50 धावा धावपलकावर. त्याचं पहिलं सत्र इथे पाहतायत आणि 50 धावा बघता बघता धावपलकावर आल्यात. अर्थात 4 फलंदाज गमावलेत. अंतिम षटक आहे. महेंद्रदा म्हात्रे या ठिकाणी पुढचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न करते. फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही. या ठिकाणी मात्र चेंडू खेळपट्टीवर राहिला. इथे आपण पाहणार नेमकं काय घडणार. महेंद्रदा म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू येतोय. 1 धाव तर पूर्ण केली. 51 धावा धावपलक येतात. 52 धावांचं लक्ष. 5वा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावलाय आणि 5 गडी बाद 51 धावा धावपलक राहिल्या त्या नितासमध्ये दैसर संघाच्या. 52 धावांचं लक्ष असेल. 52 धावा 4 षटकं याचा विचार आपण केल्यानंतर अर्थात प्रतिषटक 13च्या सरासरी धावसंख्येची गरज आहे. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा स्वर्गीय जितुविले निलेश दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या संघासमोर 52 धावांचं लक्ष असेल. हे 52 धावांचं लक्ष कसं पार करणार याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय डोंबोलीचा एक अतिशय चांगला गोड आवाज अर्थात बाळू पाटील सरांकडे. ओटू बाळू पाटील सर. धन्यवाद. थँक्यू काका. पुन्हा एकदा आपण पाहू शकता आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील महत्त्वपूर्ण लढत शेवटची लढत. पण एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 52 धावांची गरज आहे. आपण येतोय स्वर्गीय आपण म्हणजे तर चितू निलेश 11 दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघाला धावा होऊ शकतात. प्रशांतला चांगली बॅटिंग करावी लागणार. पिंट्याला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अमोलला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खरं का आज आम्हाला देखील इथे संधी दिली ती म्हणजे आज बघितले तर विशाल म्हात्रे आणि त्याच्या सहकार्यांना मी धन्यवाद देतोय. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद देतो आमच्या लाईट टेलिकास्टला. धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकांना आणि धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण पंच कमिटीला. त्यांना देखील धन्यवाद देतोय. खास करून धन्यवाद देतोय कांचन पालकरला की खूप चांगलं गुणलेखन त्यांनी केलं आणि मला वाटतं अजूनही ते 5 दिवस या स्पर्धेमध्ये गुणलेखन करणार आहेत. त्याबद्दल त्यांना देखील म्हणजे मनाच्या हृदयांतकरता मी धन्यवाद देतोय. तर 52 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी जरा लवकर पाठवायची. महेंद्र काका आपल्याला बॅटिंग करायचे. सूर्य अस्ताला चालला हळूहळू. बघितलं तर 6 वाजून आपण आता 10 मिनिटं आणि 15 सेकंद झाले आहेत. आज आपण म्हणले तर विशाल म्हात्रे थोडंसं एन्जॉय करता येत आहे. काही हरकत नाहीये. थोडंसं हसी मजाक देखील काका पाहिजेलच. विशाल म्हात्रे बघा जर कोणाला चावी मिळाली असेल तर आणून द्या. आणि नक्कीच दीपक मला जर चावी जर कोणाला मिळाली असेल तर नक्कीच आणून दिली असती. प्रशांत आणि पिंट्या ही जोडी गोलंदाजी मार्कवर अजय पाटील. महत्वपूर्ण लढत. पायची चिठ्ठी मिळाली. पुढे सरकला आपण तर जन्म दाटिली संघ. अजय पाटील गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी इनकडून स्ट्रायकला प्रशांत. पहिला चेंडूवर बॅटने ऑन साइडला गॅप दिशावेला 1 धाव इथे कंप्लीट केली आहे. दुसरी धाव होते का. 2 धावा इथून पूर्ण केल्या जात आहेत. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आला होता. आपण तोपर्यंत चेंडूला फीड करतोय आणि फेकी देखील अचूक केली होती. 2 धावेने धावांचं अकाउंट ओपन केलं जात आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 प्रशांतला चांगली बॅटिंग करावी लागणार. हा एक फलंदाज असा नाही काका मात्रे. हा फलंदाज शेवटपर्यंत खेळला तर आपण इथं नांदिवली संघ मॅच जिंकू शकतोय. पण दैसर संघाची गोलंदाजी देखील तेवढीच चांगली. अजय पण इथं गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड दगडनं मारा करतोय. चेंडू लाईन भावी लागणार. यावेळेला वेग प्रचंड होता पण दिशेवर नियंत्रण नव्हता. पंच वाईड चिखून करतायत. वंत भर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 3 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता अजय पाटील राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकला प्रशांत म्हात्रेला आपण पाहू शकता.
हा चेंडू खूप चांगला होता, याला बॅटमॅन निघून गेलाय. शफल होऊन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला काढायचं होता. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही, कारण संध्याकाळचं वातावरण काकाचं बघितलं तर वातावरण थोडंसं शांत झालंय आणि दैसर संघाच्या संघनायकाने टॉस जिंकला आणि लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर 52 धावा करायच्या आहेत. जी पॉवर प्ले मध्ये बॅटिंग पाहिजे होती ती होत नाही आतापर्यंत, तर अजूनही काही चेंडू बाकी आहेत, आक्रमण करावं लागणार आहे. अजय पण गोलंदाजी मार्क शकला प्रशांत. हा चेंडू इथे एज आणि फलंदाज बाद, बघा प्रशांतचं कौतुक करेल, त्याला माहिती आहे एज लगेच मैदान सोडतोय, पंचांकडे पाहत देखील नाहीत. काका मात्र असे प्रामाणिक खेळाडूंना भरपूर कमी बघायला मिळतात. कौतुक करेल प्रशांतचं मी. मोठा विकेट, हा पर्यंत बिग विकेट मैदानावर अजयने मिळवलाय. नवीन फलंदाज विकेश पाटील. संध्याकाळच्या वातावरणामध्ये नाही 52 धावा मी तर म्हणेल थोडंसं अवघड आहे, पण क्रिकेट आहे काही होऊ शकतो काका. मात्र जर वातावरण बघितलं ना तर शांत झालंय. हवेचा वेग देखील आपण, हवा देखील आपण बघितलं तर शांत झाली आहे. सूर्य अस्ताला गेलाय आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली मॅच आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीतली मॅच आपण पाहतोय. विकेश पाटील आलाय, यश मिळालं आपण तर अजय पाटीलला झेल पकडला राहुल पाटीलने. पण गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता अजय वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक P1 मधलं षटक होतं. एकच षटक पॉवर प्ले असणारे. राईट आर्म राऊंड तिकडे मार्ग होतो स्ट्राईकला विकेश. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला भरपूर चेंडू उंच गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद, 2 चेंडू आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवतोय अजय. विकेश बॅक टू पविलियन. आकाशने खूप चांगला झेल घेतलाय. बघा कॅमेरा वर्क आपण पाहू शकता चांगलं. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून काय कॅमेरा वर्क जबरदस्त आपण षडचित्र दाखवली जात आहेत. गुड जॉब SMD स्पोर्ट्स लाईव्ह. नवीन फलंदाज येतोय सचिन संगनायक येतोय. सचिन म्हात्रे 4थ्या क्रमांकावर येतोय. अजय पुणेला गोलंदाजी मार्कवर. धावा 3 झाल्यात. धाव फलकात 49 धावांची अजूनही गरज आहे. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. चेंडू खूप चांगला होता, खोदून काढलाय चेंडूला. यावेळेला आपण इथं स्वीपर मध्ये चेंडू जातोय डीप शतक येतोय, चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. तर संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. काका मोठ्या फटक्यांची नित्यंत गरज आहे. प्रयत्न करतात पण यश लाभत नाही, कारण वातावरण इतकं शांत झालंय ना. हवेचा वेग देखील आपण इथं मंदावलाय आणि शांत वातावरणामध्ये आपण इथं महत्वपूर्ण मॅच सुरू आहे. पण इथं गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो यावेळेला अजय तिकडे मार्क. चेंडू ऑन साईडला सुरेख टायमिंग. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार, दणदणीत चौकार. यंगस्टर गोलंदाज मिळाला दैसर संघाला. खूप भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो. म्हणून या गोलंदाजाला आम्ही नाव दिलंय दैसर एक्सप्रेस. केला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सचिन. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. चेंडू जबरदस्त गुड लॅच टेकअप झाला. चेंडू सरळ चेंडू निघून जातो यष्टिरक्षच्या हातामध्ये. राहुल पाटीलचं कौतुक करेल, किती चांगलं यष्टिरक्षण दाखवतो यष्ट्यांच्या पाठीमागे. शॉर्ट टर्डमॅनला आपण अजयला पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण डिपिश कव्हरला आपण क्षेत्रक्षण कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये महेंद्रला आपण पाहू शकता. पुणे गोलंदाजी मार्कवर सुमित. लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. चेंडू जबरदस्त गोलंदाजी अपील होतं यावेळेला. फलंदाज बाद होतोय. बघा पुन्हा एकदा प्रामाणिकपणा बघायला मिळतो काका. पंचांकडे पाहत देखील फक्त अपील केला आणि लगेच निघतोय. सचिनला माहिती आहे की बॅटची आपण स्पर्श झालाय चेंडूचा बॅटला आणि फलंदाजीतून बाद होतोय.
हा यष्टीरक्षक आपण आता राहुल 2 झेल पकडतोय. कार्तिक आलाय आता. कार्तिक म्हात्रे 5व्या क्रमांकावरती येतोय. चांगली गोलंदाजी करतोय पुण्यात. गोलंदाजी मार्क सुमित लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. 52 धावांना कुठेतरी मोठं लक्ष झालंय. या संध्याकाळच्या वातावरणात जे टॉस जिंकलं तर फार बेनिफिट होतं. चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. ड्राईव्ह खूप चांगला केला होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक डीपी कव्हरला आणि खूप चांगला झेल पकडला. फलंदाज बाद होतोय. अक्षयने झेल घेतलाय. धावफलक त्याकडे पाहू शकता. 9 धावसंख्या आणि गडी बाद झाले. तब्बल आपण जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. या बेला सुमित, नवीन फलंदाज अमोलला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे आता इथून. लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतो सुमित. खूप चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. खोदून काढला. या वेळेला आपण कव्हरेजर मध्ये महेंद्र आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. काय गोलंदाजी करतोय बघा सुमित. आता दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. कंचन सर मला माहिती देत आहेत. 10 धावा. 4 गडी बाद आपण येतोय. 10 धावसंख्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढे सुमित गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला पिंट्या म्हात्रेला आपण पाहू शकता. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतो. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. हा चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राय. बॅटरमॅनने चेंडूला काढलाय. चेंडू चाललाय. यावेळेला आपण येतोय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूला उचलतोय फेकी करतोय. एकच धाव इथून कंप्लीट केली तरी धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. 52 धावांचं लक्ष आहे. लक्ष बघितलं ना आता मोठं होत चाललंय पण क्रिकेट काही होऊ शकतोय. जर एकाच ओव्हरमध्ये जर जास्ती धावा आले आपण 10 ते 15 धावा आले तर नंतर कमबॅक करू शकतो. सुमित गोलंदाजी मार्कवर सायकला अमोल. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला स्वतः गोलंदाज फीड करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केलाय. षटक संपतोय. येणारे आता आपण बघितले तर चेंडू असणारे 12 आणि धावा करायचे आपण बघितलं विचार केला तर 11 धावा धावफलकातील लागल्या आहेत. अजून 41 धावांची गरज असणार आहे. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त सुमितच्या आपण बघितलं तर 2 गडी देखील त्यांनी बाद केले आणि धावा आल्या फक्त आणि फक्त 2च धावा आल्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. तर आता तिसरं षटक कोण घेऊन येतं यावेळेला पाहायचंय. आदित्य येतोय. आदित्य गोलंदाजी मार्कवर येतोय. आदित्य गोलंदाजी मार्कवर. चला जरा फास्ट दैसर संघ. आदित्य गोलंदाजी मार्कवर. पलावा सिटी एनकडून स्ट्रायकला पिंट्या. 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 20.5च्या सरसरीने धावा कुटायच्या आहेत. चेंडू शप्पल ऑन साईडला खेळायचा होता. यावेळेला चेंडूने मात्र हेष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद होतोय. अजून एक विकेट प्राप्त करतोय. आदित्य विकेट प्राप्त करतोय. प्रत्येक गोलंदाजांनी कांचरशर बघितलं ना विकेट प्राप्त केले आहेत. तिन्ही गोलंदाज आपण 3 गोलंदाजाचा वापर केला. अजयला विकेट मिळालं आपण बघितलं तर राहुल सुमितला विकेट मिळाला आणि आदित्यला आता विकेट मिळतोय. नवीन फलंदाज येतोय अमित म्हात्रे. 52 धावा करायच्या आहेत. धावफलकात धावा लागल्या फक्त आणि फक्त 11 गडी बाद झाले. तब्बल कंचन सर सांगतात की 5 गडी बाद झालेत. अर्धा संघ गारद झालाय. आता मिडल ऑर्डर सुरू झाली. आदित्य गोलंदाजी मार्कवर. पलावा सिटी एनकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्रायकला अमित म्हात्रेला आपण पाहू शकता. चेंडू जबरदस्त बॅटचा फ्लो होतो. यावेळेला वेगाने बॅट फिरवते पण चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. आता 10 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. आदित्य पुण्याला गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्रायकरला अमित. जबरदस्त गोलंदाजी. अरे ऑन साइडला शपलून खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतो इथून
आदित्य आदित्य पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला मित चेंडू ऑन साईडला फ्लिक करायचं होतं यावेळेला बॅटकडे घेऊन चेंडू जातो यावेळेला गली रिझनमध्ये सिंगल डबलने आपण तर समीकरण बदलणारे फक्त जयने पराजयमधलं तुम्ही अंतर फक्त कमी कराल. धावा झाल्या 10 फलकाती 12 अजूनही 40 धावांची गरज आहे. प्रतिकार केला नाहीये प्रशांत बाद झाल्यानंतर ज्या फलंदाजांना गरज होती ना बॅटिंग करायची त्यांनी बॅटिंग केली नाहीये. पुणे आदित्य गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्कातच टाकला अमोल चेंडू ऑन साईडला हुक केला यावेळेला चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय 2 धावा मिळत आहेत. दहिसर संघाला माहिती आहे सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाहीये फक्त जय आणि पराजय मधलं अंतर कमी केलं जाईल. धावसंख्या 10 फलकाती 14 धावा आपण पाहू शकता. पण एकदा गोलंदाजी मार्कवर आदित्य स्ट्राईकला अमोल महात्रेला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला यावेळेला टायमिंग बे मिसाल होतोय चेंडू जात स्क्वेअर लेग सी मारशा बार षटकार. वीस धावा झाल्यात अजूनही आपण 32 धावांची गरज आहे. काका मात्रे हे फटके ना आधी येणं फार गरजेचं होतं. दुसऱ्या पहिल्या षटकामध्ये फटके आले असते तर कदाचित आत्मविश्वास वाढला असता पण अमोल प्रयत्न करतोय. 32 धावांची गरज आहे. अंतिम षटकानंतर राहुल पाटील 32 धावांची गरज आहे. स्ट्राईकला अमित म्हात्रेला आपण पाहू शकता ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फाईन लेगला क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण मिड विकेटला क्षेत्ररक्षण वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. चेंडू ऑन साईडला फुल केलाय चेंडू चाललाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण येतोय महेंद्र आहे ड्रम स्टाईलने फेकी करतोय. 1 मिनिटे तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. राहुल पाटील आहे अजून 31 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत 5 संघर्ष करणं फार गरजेचं होतं या संघाने. राहुल चेंडू गुडलास पण भरपूर वेगाने टिकअप झालाय चेंडू डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी बघायला म्हणजे वेग प्रचंड आहे. आजच्या दिवसात ना अजयने चांगला इम्प्रेस केलं सुमितने चांगलं इम्प्रेस केलं संपूर्ण या संघाने ना आपण तर नीता स्मृती दहिसर संघाने खूप चांगलं प्रभावित केलंय. चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला कॉफी बुक स्टाईलने कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू सीमा पार जातोय धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त कंचन पालकर मला माहिती आहे की 3 चेंडू बाकी आहेत आणि धावा हव्यात अजून जर विचार केला तर 27 धावांची गरज आहे. चेंडू लॉफ केला यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये तिथे मात्र मिडॉनला चेंडू जातोय लॉंगाचा क्षेत्ररक्षक येतोय सोमनाथ मिसफील्ड झाली आहे पण 1 धाव मिळते. आता 2 चेंडूंची फक्त औपचारिकता पूर्ण करायची. धावसंख्या 10 फलकाती 26 अर्ध लक्ष पार झालंय. राहुल गोलंदाजी मार्कवास सायकला अमित चेंडू बॅटर चेंडूला काढलाय चेंडू चाललाय यावेळेला आपण येतोय विकेटनं क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फेकी करतोय धाव घेत नाहीये. अंतिम चेंडू याच्या दिवसातील राहुल गोलंदाजी मार्कवास टाकला अमित पंच वाईड चिखून करतायत. वंदन भर धावसंख्या 10 फलकाती 27 धावा. राहुल क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि फलंदाज बाद होतोय अंतिम चेंडूवरती आणि दहिसर संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच आम्ही डिक्लेअर करू. VCC संघाचे सर्व खेळाडू कुठे जाऊ नका आपण मुख्य व्यासपीठावर या. VCC संघाचे खेळाडू तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच